मोठ्या कामाची सुरुवात दणदणीत झाली असाच आशीर्वाद असू दे। विठुराया वाजलं का? हो आला आवाज? सांगो तुम्हाला हे करू नकोस। ए गप्प बस, असा घालील ना तंत्र मंत्र सगळे हलतील। हा माळ भूताचा नाही तुमच्या शाळेचा, हा माळ भूताचा नाही तुमच्या शाळेचा, हा माळ भूताचा नाही तुमच्या शाळेचा, भूताचा नाही तुमच्या शाळेचा, भूताचा नाही तुमच्या शाळेचा। सोडा, निघा इथून। जागा नका करू भूतांना। हो थांबा, विठुराया आहे। जे काही व्हायचंय ना ते विठुराया बघून घेईल। इम्रान ते कुदळ घे आणि तोड। एक मिनिट मी उघड्याचा दुसरा पर्याय असताना कुदळीनं कशाला तोडायचं? काय असेल होत्या पेटीत? सोनं नाणं तर नसेल ना गावलेलं? तुम्ही म्हणाला तसं भूतभीत तर नसेल? मला काय विचारताय? विचारा त्यांना। ओ माले मास्तर, अहो आम्हाला पण कळू द्या ना काय मिळाले। काय सोनं नाणं तर गावलं नाही ना? त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट मिळाली आहे। ज्या जागेवर शाळा होणार आहे तिथे साक्षात विठुरायाची मूर्ती सापडली। ज्या जागेवर शाळा उभी राहू नये म्हणून विरोध करत होतो आणि ज्या जागेला भूताचा माळ म्हणत होतो त्या जागेवर प्रत्यक्ष विठुराया अवतरला। ओला
पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठुरायानंच कौल दिलाय. विठूच्या वाडीत शाळा सुरू होणार आणि ती भूताच्या माळावरच होणार. इंदू आम्हाला माफ कर इंदू. आम्ही या शाळेत पोरांना पाठवत नव्हतो जिथं साक्षात विठुराय आहे. तू हे खरंय पण इंदू आज त्याच विठुरायानं आम्हाला साक्षात्कार दिला बघ. आमचे डोळेच उघडले. ते म्हणतात ना जळी स्थळी परमेश्वर असतो ते आज खरं झालं बघ. खरंच इंदू आम्हाला खरंच माफ कर. जिथे जिथे निर्मळपणा आणि सेवाभाव आहे त्या त्या ठिकाणी विठुराया कायम पाठीशी उभा राहतो. हा नर्क नाही, स्वर्ग आहे. स्वर्ग स्वर्ग. विठुराया एकापेक्षा एक नालायक लोकांची फौज माझ्या माग आहे. मग मी पुढे कशी जाणार, यशस्वी कशी होणार मी? बरे आहात ना तुम्ही? का काही खाऊन पिऊन आलाय? आ काय सांगताय मला तुम्ही? सासूबाई, डोंट अंडर एस्टिमेट विंज सरकार. आपण पुराव्याशिवाय बोलतच नाही. हे बघा, हे बघा तुम्ही. काय करताय? मोबाईलवर कशाला राग काढताय? फुटेल ना तो. तुमचाच खर्च होईल, मला घेऊन द्यावा लागेल. सासूबाई काही कळतच नाहीये. त्या मोहितरावांच्या मदतीने पाठराखीणबाईंची शाळा कशी सुरू होणार नाही याच्यासाठी आपण हातोनात प्रयत्न करतोय. पण पाठराखीणबाई काय ऐकतच नाही. अहो काय कुठली त्यांनी जादू केली की तिथंच बरोबर विठ्ठलाची मूर्ती सापडली. जावई बापू, दिसतंय तेवढं सोपं नाही हे. एक कोणीतरी आपल्या बाबतीत काळवेळ करते. मला काय कळत नाही. इतके दिवस त्या जागेकडे कुणाचं लक्ष सुद्धा नव्हतं आणि अचानक तिथं विठुरायाची मूर्ती कशी काय सापडती? मला तर वाटतंय व्यंकट भाऊजी यांनी त्या काठीचा काहीतरी प्लॅन. जरा कुठं चांगलं होतंय असं वाटतंय तर ही सगळं नासावतीच नाही. तिचे काहीतरी केलंच पाहिजे. रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. 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 तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. 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 बहुता सुकृताची जोडी हरुणी विठ्ठली आवडी. हरुणी विठ्ठली आवडी. हरुणी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव 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 बरवा.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा. फोन करून साहेबांना कळवायला पाहिजे. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवन. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. विठुराया पावला, इंदूच्या शाळेसाठी धावला. इंदू, कहते हैं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो पूरी कायनात विठुराया तुम्हारे सामने रख देता है. तुझी शाळेसाठीची तळमळ बघून विठुराया स्वतः प्रकट झाला बघ. इंदू माय फ्रेंड, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. विठुराया पाठी राख. इंदू, आय हेट टीयर्स. अग एवढं सगळं चांगलं सुरू असताना डोळ्यात पाणी कशाला? अश्रू माझे, हसू माझं,